श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। उद्या दीप अमावस्या आहे। 4 ऑगस्ट 2024 रविवार रोजी दीप अमावस्या म्हणजेच दिव्यांची अमावस्या आलेली आहे। दिव्यांची अमावस्या सगळ्या अमावस्यामध्ये या अमावस्याला अधिक महत्त्व असतं। या अमावस्याला आपण आपल्या घरामध्ये सगळे दिवे जे असतात ते घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा करतो आणि ही दीप अमावस्या जी असते आषाढ महिन्याचा शेवट या अमावस्येनं होतो आणि दुसऱ्या दिवशीपासून आपल्या हिंदू धार्मिक मान्यतेनुसार सगळ्यात श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याची सुरुवात होत असते। श्रावण महिना पूर्णपणे शंकर महादेवाला हा समर्पित असतो। तर आपल्याला श्रावण महिना सुरू होण्याच्या आधी जी दीप अमावस्या आहे त्या अमावस्याला आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे। ती वस्तू टाकल्यामुळं आपल्या अंगामधल्या शरीरामधल्या ज्या काही निगेटिव्हिटी ऊर्जा असतील किंवा बाधा असतील, नजर बाधा असेल किंवा दृष्ट वगैरे असेल तर त्या गोष्टी निघून जातात। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमावस्येच्या दिवशी कधीही डोकं धुवायचं नाही, म्हणजे केसांवरून डोक्यावरून पाणी घ्यायचे नाही आहे। आपल्याला आंघोळ करताना खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे। अमावस्येच्या दिवशी डोकं धुवू नये असं म्हणतात। तर आपल्याला खांद्यावरून पाणी घ्यायचं आहे। आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू एक टाकायची आहे, ती म्हणजे खडे मीठ। खडे मिठाचे अगदी 2-4 खडे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे। खडे मिठामध्ये निगेटिव्ह ऊर्जा शोषून घेण्याची खूप जास्त शक्ती असते। बघा, आपण नजर किंवा दृष्ट काढताना सुद्धा मीठ मोहरी घेतो, त्यामध्ये सुद्धा आपण खडे मीठ वापरतो। खडे मिठामध्ये एक अशा प्रकारची पावर असते की ज्यामध्ये पूर्ण आपल्या शरीरामधली आपल्या घरामधली निगेटिव्हिटी निघून जाण्यामध्ये मदत करतं। त्यामुळं अगदी 2-3 खडे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मिठाचे टाकू शकता। सगळ्यात सोपा उपाय हा आहे, कारण खडे मीठ आपल्या घरामध्ये अवेलेबल असतं। त्याच पद्धतीनं आणखीन काही उपाय आपण आणखीन काही गोष्टी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गंगाजल। अमावस्येच्या दिवशी स्नानाला सुद्धा खूप महत्त्व आहे। पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप चांगलं मानलं गेलेलं आहे अमावस्येच्या दिवशी। यामुळं आपल्या पाठीमागच्या इडापिडा टळतात आणि आपली सगळ्या बाजूंनी प्रगती होते। पण प्रत्येकालाच अमावस्येच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी आपल्याला तीर्थक्षेत्रावर सारखं जाणं जमत नाही। तर आपण तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर जे काही गंगाजल तिथून आणतो किंवा तिथल्या पवित्र नद्यांचं जे काही जल आणतो, पाणी आणतो भरून, तर त्यातलं अगदी चमचाभर किंवा 1 टोपण पाणी आपल्याला आपल्या आंघोळीच्या बादलीमध्ये टाकायचं आहे। असं केल्यामुळे सुद्धा तुम्हाला पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचं पुण्य हे मिळू शकतं। तर मीठ आणि गंगाजलाप्रमाणेच जे गोमतीर्थ असतं, अर्थातच गोमूत्र जे असतं अतिशय पवित्र असं मानलं गेलेलं आहे। गाईचं गोमतीर्थ जे असतं त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोड्या प्रमाणात तुम्ही टाकू शकता आणि त्यानं आंघोळ करू शकता। तुमच्या घरामध्ये जर का पंचगव्य असेल तर त्यानं सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोड्याफार प्रमाणात ते टाकू शकता। आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या गोष्टी टाकल्यामुळं बघा, तुमच्या शरीराच्या अवतीभोवती किंवा शरीरामध्ये काही जरी निगेटिव्ह नकारात्मक विचार किंवा नकारात्मक ऊर्जा राहत असेल तर ती तिथून पळता पाय काढते आणि आपल्याला एकदम प्रसन्न असं वाटतं। तर आजचं हा व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत। तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।